कानयाले जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकली दोन सावधानी विढिले एकवरी होता संग अंगे अंग नपविले कानयाले जगजेठी देई भेटी एक वेळा तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला कानया रे जगजेठी देई भेटी कविला पांडुरंगा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकामस्तके हे पायावरी या वारेकरी संताची आजीने पंढरी सारखाच्या पुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मान पूज चरणी साष्टांग निघालेला विठाल कान्हयाले जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकली दोन्ही सावधानी वेढिले प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरी म्हणून नवमात्रिता प्राप्त असणारा भंग महान भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा विरहणी या प्रकरणातील थोडासा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपिकेचा अनुवाद आपल्या समोर करतात। थोडं कळण्याकरता आपल्याला लक्षात घेता येईल की राधा नावाची गोपिका आणि त्या राधा नावाच्या गोपिकेचा एक अनुवाद तुकाराम महाराज करतात। म्हणजे ती गोपिका म्हणायला लागली भगवंताच्या बरोबर तिचा विरह झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती भगवंताला हात मारायला लागली आहे। याचा विचार सांगत असताना थोडा शास्त्रीय पद्धतीने विचार असा सांगितलाय की या अभंगामध्ये कोणाचा विरह झाला हे सांगितलं पहिल्या चरणामध्ये, कोठे विरह झाला हे सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये, कसा विरह झाला हे सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये आणि काय विरह झाला हे सांगितलं चौथ्या चरणामध्ये। विठ्ठल ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने सुरू असणारा हा वार्षिक उत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही परमभाग्य आणि कीर्तनाची सेवा परमश्रद्धेय आदरणीय एकनाथ महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आणि या मंडळाचे सर्वच असणारे कार्यकारी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने उपस्थित या ठाणे परिसर ठाण्यातील आणि परिसरातील सर्व पूज्य महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा उत्सव परमादरणीय यशवंत महाराज या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत। परंतु ही फार बडी मोठी मंडळी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। काय बोलावं हा मोठा प्रश्नच आहे, काय चिंतन करावं हा मोठा प्रश्नच आहे, परंतु नावात जयवंत असल्यामुळे घ्यायचं काम नाही। पाठीमागे यशवंत आहे, मी जयवंत आहे, त्यामुळे इथे घ्यायचं काम नाही। थोडं त्यांच्याच मार्गदर्शनाने आशीर्वादाने महाराजांच्या आशीर्वादाने जेवढं काही या अभंगाचं चिंतन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो। बहुतेक अनेकांच्या कानावर पडलेले हे शब्द आहे। अभंगाची भाषा सरळ आहे। कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा
त्या गोपिकेच्या अंतःकरणातला हा अनुवाद आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु हा विचार करत असताना, हा विरहाचा विचार मांडत असताना भक्तिशास्त्राने चिंतन असं केलंय. थोडा आजच्या कीर्तनामध्ये भक्तिशास्त्राचा विचार थोडासा विस्ताराने करतो. मगाशी आपण प्रवचनामध्ये ज्ञानशास्त्राचा विचार केला, म्हणून थोडासा भक्तिशास्त्राचा विचार थोडासा विशेषत्वाने आपण आजच्या कीर्तनामध्ये करतो. भक्तिशास्त्राने प्रेमाची सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणून विरह अवस्थेकडे पाहिलं जातं. प्रेमातली जी काही सर्वोत्तम अशी पद्धतीची अवस्था आहे ना, ती विरह अवस्था आहे. आणि त्याच विरह अवस्थेचे काही चिंतन आहे. प्रेमातील सर्वोत्कृष्ट अवस्था म्हणून विरह अवस्थेकडे पाहिलं जात असताना नेमकं हे प्रेम म्हणजेच नेमकं काय याचा थोडासा विचार करा. काय असतं हे प्रेम? अलीकडे एक समाजामध्ये आपण म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम नाही, किंवा तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणूनच बरीचशी भांडणं होत राहतात. नेमकं हे प्रेम नेमकं काय आहे? प्रेम बोलता येतं का, दाखवता येतं का, सांगता येतं का? प्रेम नाही बोलता, दाखवता, सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे महाराजांचा अभंग हा प्रसिद्ध आहे. खरं तर प्रेम बोलता येत नाही, दाखविता येत नाही आणि सांगता येत नाही. भक्तिशास्त्राने चिंतन असं केलंय, प्रेम बोलता येत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हटलं की ते प्रेम प्रेम म्हणून खऱ्या अर्थाने राहत नाही. थोडंसं व्यवहाराच्या दृष्टीने एक वाक्य बोलू का? जी माणसं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणतात ना, त्यांचं कधीच नसतं खरं बघायला गेलं तर. कारण काय आहे, ज्याचं प्रेम असतं त्यांनी प्रेम आहे असं म्हणायची गरजच नसते. विठाला बोलत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद मुनींनी त्या प्रेमाच्या संबंधाने एक सूत्र सांगितलेलं आहे. नारदांना विचारलं, नेमकं प्रेमाचं स्वरूप सांगा, काहीतरी सांगा, नेमकं प्रेम कसं आहे, काय आहे, काहीतरी त्याचा उल्लेख करा ना. नारदांनी सांगितलं, बाबा त्याच्याबद्दल बोलता येत नाही. असं कसं काय बोलता? नारदांनी स्पष्ट सांगून टाकलं, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. नारद भक्ती सूत्रामध्ये हे प्रसिद्ध सूत्र आहे, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. अनिर्वचनीयम, अरे प्रेमाबद्दल बोलता येत नाही. अनिर्वचनीय, अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे बोलता येत नाही. जरा थोडासा विस्तार म्हणजे चिंतन म्हणून सांगतो. भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाबद्दल बोलता येत नाही आणि ज्ञानशास्त्रामध्ये ब्रह्माबद्दल बोलता येत नाही. शंकराचार्यांनी जी ख्याती सांगितली ती अनिर्वचनीय ख्याती म्हणून प्रसिद्ध आहे. वेदांतामध्ये ती ख्याती प्रसिद्ध सांगितलेली आहे. कारण ब्रह्म असा आहे असं शब्दामध्ये सांगता येत नाही. मी त्याच्या पुढे जाऊन बोलू का? मी ब्रह्मविद आहे असंही म्हणता येत नाही. अद्वैत वेदांतांनी चिंतन असं केलंय, मी ब्रह्मविद आहे असं म्हटलं की ब्रह्मविदपणा निघून गेला. ऐका, मी ब्रह्मविद आहे असं म्हणता येत नाही. तसं प्रेम आहे असं बोलता येत नाही. प्रेमाचं स्वरूप सांगताना नारद मुनी सांगतात अनिर्वचनीयम, बोलताच येत नाही. नारदांना विचारलं, हे कसं काय शक्य आहे? याच्याबद्दल काही तुम्हाला सांगता येईल का, काही दृष्टांत देता येईल का? नारदांनी भक्ती सूत्रामध्ये दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिलाय? मूका स्वादनवत हे नारदांनी सांगितलेलं आहे. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. आणि या सूत्राच्या खालोखाल जे सूत्र सांगितलं ते मूका स्वादनवत हे सूत्र सांगितलं. म्हणजे काय? सोपा दृष्टांत दिला. एखाद्या मुक्या माणसाला साखर खायला दिली. नारदजी सांगतात, एखादा मनुष्य आहे, तो मुका आहे आणि त्या मुक्या माणसाला साखर खायला दिली. त्यांनी पटदिशी साखर खाऊन टाकली. साखर खाऊन टाकल्यानंतर त्या मुक्या माणसाला विचारलं, तुला साखर कशी लागली? त्या मुक्या माणसाला विचारलं, तुला साखर कशी लागली? मुक्या माणसाने साखर खाल्ली आहे, त्याला गोड लागलेली आहे, सगळं खरं आहे, पण मला साखर गोड लागली हे सांगता येतं का? हो का? तो मुका आहे, त्याला बोलता येत नाही. साखरेचा अनुभव घेता येतोय पण साखर गोड आहे असं बोलता येत नाही. तसा प्रेमाचा अनुभव घेता येतो पण माझं प्रेम असं आहे असं बोलता येत नाही. आणि मुका स्वादनवत या दोन सूत्रांनी आपल्याला थोडासा प्रेमाचा विचार बोलता येत नाही. तिथपर्यंत येऊन पोहोचलो तरी सुद्धा थोडीशी मनामध्ये एक शंका येते. मान्य आहे, मी थोडा ज्ञानशास्त्राकडे जातो आणि पुन्हा लगेच भक्तिशास्त्राकडे येतो. ज्ञानशास्त्राने ब्रह्माबद्दल बोलता येत नाही असं सांगितलं, अनिर्वचनीय ब्रह्म आहे म्हणून सांगितलं. असं जरी असलं तरी उपनिषदांनी काही अंशी तरी आपल्याला त्याची सूत्र सांगितलेली आहेत. काहीतरी सांगा ना, ते निर्गुण असलेलं परमतत्व काहीतरी कळलं असं काहीतरी थोडं बोला ना. मग उपनिषदांनी आपल्याला सांगितलं ते सत आहे, चित आहे, आनंद आहे, नित्य आहे आणि पूर्ण आहे असं आपल्याला उपनिषदांनी सांगितलं. काय? ते ब्रह्मतत्व आहे ना, ते सत आहे, ते ब्रह्मतत्व चित आहे, आनंद आहे, नित्य आहे, पूर्ण आहे. खरं तर हे शब्दही त्याला लागू पडत नाहीत, परंतु आपल्याला थोडी तरी कल्पना त्याची यावी, काहीतरी आपल्याला त्याच्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावं याच्याकरता कळावं म्हणून उपनिषदाने
त्यांनी आपल्याला थोडी याची कल्पना दिली. मग तसं काही प्रेमाबद्दल सांगता येईल का? मान्य आहे, अनिर्वचनीय तुम्ही म्हटला, मोकास्वादन म्हटला नारदजी, पण याच्याबद्दल आणखी काही थोडं तरी बोलता येईल का? काहीतरी सांगा ना, नेमकं असं असं आहे असं तरी थोडं सांगा. फारच आग्रह झाला म्हणून नारदांनी प्रेमाचं स्वरूप पुढे सांगितलं. कसं सांगितलं? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम, अशी काही सूत्र आपल्याला त्या प्रेमाच्या बाबतीत सांगितली. हे प्रेम कसं आहे? गुणरहित आहे. हे प्रेम कसं आहे? कामनारहित आहे. हे प्रेम कसं आहे? प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. हे प्रेम कसं आहे? अत्यंत सूक्ष्म तर असं आहे. प्रेम कसं आहे? अनुभव रूप आहे. म्हणून अशा काही सूत्राच्या अनुषंगाने लक्षात आलं, अरे प्रेमाबद्दल जरी म्हटलं असलं अनिर्वचनीयम, प्रेमाबद्दल जरी म्हटलं असलं अनुभव चित्त जाणे, तरी काही अंशी कळावं म्हणून लक्षात आलं, जे गुणरहित आहे ना त्याला प्रेम म्हणा, जिथं कामना रहित आहे ना त्याला प्रेम म्हणा, किंवा जे प्रत्येक क्षणाला वाढत आहे ना त्याला प्रेम म्हणा. प्रत्येक क्षणाला जे वाढत ना त्याला प्रेम म्हटलं जातं. प्रेमामध्ये प्रत्येक क्षणाला वृत्ती आहे. महाराजांचं प्रमाण आहे, ऐसे सुख मोहे भक्ती रस पुढते आ. मला गरजेचा मुद्दा एवढाच आहे, पुढती असं सेवावी हे किती जरी घेतलं तरी पुन्हा घ्यावंसं वाटतं. प्रेमाबद्दल बोलताना नारदजी सांगतात प्रतिक्षण वर्धमानम. तुकाराम महाराज सांगतात पुढती असं सेवावी हे. आणखी एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अगदी फक्त अभंगाची भाषा समजून पुढे येतो. नाम गोड पुरे पुढ सकळही रसना येला रसा पिटे आणि घेता खोटे आधी पेटे. विठ्ठला किती जरी घेतलं, भक्ती प्रेमाचा किती जरी स्वीकार केला तरी प्रत्येक क्षणाला हे वाढत राहणारं प्रेम आहे. थोडस स्पष्ट बोलतो, व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलतो. व्यवहाराची भाषा अशी आहे, एकदा एखादी गोष्ट घेतली की ती पुन्हा घ्यावीशी वाटत नाही. प्रपंचामध्ये असं असतं. मी साधं बोलतो आपल्याला, मला सांगा रोज जेवणामध्ये एकच भाजी आपल्या ताटामध्ये आली, खाऊ वाटेल का? सांगा. रोजच वांग्याची भाजी आली, खाऊ वाटेल का? रोज ताटामध्ये वांग्याची भाजी आली, खाऊ वाटेल का? रोज 30 भाजी म्हटलं तर खाऊ वाटत नाही. तेच कपडे नेसावे म्हटलं तर नेसावे वाटत नाही. कापडाच्या दुकानात गेलो की आपण त्या दुकानदाराला मोठ्याने म्हणत असतो नवीन दाखवा. तो 10 वर्षापूर्वीच दाखवतो, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय माहित असतं ते केव्हाचं दाखवतो, पण आपला मात्र आविर्भाव असा असतो नवीन दाखवा. म्हणजे आपल्याला तेच कपडे नेसावे वाटत नाही, आपल्याला तेच जेवावंसं वाटत नाही. रोज तेच वाचायचं म्हटलं तर वाचू वाटतं का? आपल्याला नवीन काहीतरी वाचावं वाटतं. रोज तेच वाचावं वाटत नाही. ऐका, तेच वाचावं वाटत नाही, तेच जेवावं वाटत नाही, तेच कपडे नेसावे वाटत नाही. त्याच महाराजाची कीर्तन सुद्धा लोकांना आवडली नसतात. आणि काही लोक म्हणायला लागले महाराज बदला असं म्हणायला लागले. म्हणजे त्याच गोष्टी जिथं नको वाटतात तो प्रपंच आहे. पण एकदा भक्ती प्रेम परमार्थामध्ये प्राप्त झालं की ते पुन्हा घ्यावंसं वाटतं. प्रत्येक क्षण वर्धमान पुढती असं सेवावी आणि घेता गोटे आधी कधी. विठ्ठला त्याच गोष्टी नको वाटतात. तो प्रपंच आहे पण पुन्हा घ्यावंसं वाटतं. असं प्रतिक्षण वर्धमान अशा पद्धतीचं हे प्रेम आहे. या प्रेमाचा विचार मांडत असताना प्रेमाची प्रकृती नेमकी काय आहे हे सांगताना एक छोटासा तात्विक पद्धतीचा परिष्कार सांगितला जातो. तो परिष्कार असा सांगितला जातो, अधेयता निरूपित पदार्थावच्छिन्न व्यवधान रहितत्वम प्रेमत्वम. म्हणजे गुरुजी वैकुंठ गुरु सांगायचे अधेयता निरूपित पदार्थावच्छिन्न व्यवधान रहितत्वम प्रेमत्वम. हे सांगत असताना प्रेमाची प्रकृती सांगत असताना ते असं म्हणतात की या प्रेमामध्ये
म्हणजे भगवंताच्या आणि आपल्या प्रेमामध्ये कोणत्याही पद्धतीचं अंतर नसावं. व्यवधान या शब्दाचा अर्थ अंतर, व्यवधान रहितत्व, कोणत्याही पद्धतीचं अंतर नसावं. मी आपल्याला ऐकण्याचं प्रमाण देतो. पोलीस सांगा या गोविंदाची शुद्धी, हे बोलत असताना मोठ्या आवाजाने ही देहबुद्धी असं सांगितलं ना, म्हणजे ही देहबुद्धी सुद्धा आडवी आलेली चालत नाही. मी देह आहे अशा पद्धतीची बुद्धी आडवी आलेली भगवंताच्या आणि आपल्यामध्ये प्रेमामध्ये चालत नाही. म्हणजे मी देह आहे हेही जिथं संपून जातं त्याला निरतिशय अशा पद्धतीचं प्रेम म्हटलं जातं. ही प्रेमाची प्रकृती सांगितली जाते. प्रेमाचा विचार मांडत असताना मी पहिल्यांदा सांगितलं की प्रेमाबद्दल बोलताच येत नाही, पण काहीतरी सांगा म्हटल्यानंतर गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम एवढं बोलत असताना प्रेमाची प्रकृती थोडीशी काही अंशाने आपल्याला कळून गेली. या प्रेमाचा 3 पद्धतीने विचार भक्तिशास्त्राने केलेला आहे. ऐका, एक वात्सल्य प्रेम सांगितलं, दुसरं सख्य प्रेम सांगितलं आणि तिसरं परम प्रेम असं सांगितलेलं आहे. याच्याकरता छोटे छोटे विचार असे सांगितले जातात. आईचं मुलावर असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम असं म्हटलं जातं. 2 मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला सख्य प्रेम असं म्हटलं जातं. आणि भक्ताचं भगवंतावर असलेलं जे प्रेम आहे त्याला परम प्रेम असं म्हटलं जातं. विठ्ठल वात्सल्य प्रेमाचा विचार मांडत असताना म्हणजे आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हणा. अनेक पद्धतीची उदाहरणं देता येतील. आपण अनेकदा काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकत आलेलो आहे, तरी त्याच्यातला एक छोटासा धावता विचार सांगून जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यशोदा मैयामध्ये असलेलं जे प्रेम आहे ना त्याला वात्सल्य प्रेम असं म्हटलं जातं. भगवंताचं आणि यशोदा मैयामध्ये असलेलं प्रेम वात्सल्य प्रेम आहे असा विचार सांगितला जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना काही 10 वर्ष 12 वर्ष काही शिक्षण करायचं ते शिक्षण घेतलं आणि शिक्षण झाल्यानंतर ते शिक्षण संपून आपापल्या गावाकडे सगळे विद्यार्थी निघाले. सुदामदेव असतील काय असतील ते सगळे निघाले. जात असताना आता तिथं राहिले तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची सेवा केलेली आहे. काही असेल ते आश्रमामध्ये जी काही करायला लागते ती सगळी सेवा केलेली आहे. आणि जाताना सगळे विद्यार्थी गुरुजींच्या पाया पडण्याकरता एका लाईनमध्ये उभा राहिले. एक 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 मुलगा पाया पडतोय. गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात. काय काय गेला प्रत्येकाला काय पाहिजे त्या पद्धतीचा आशीर्वाद देतात. सगळ्यांना आशीर्वाद देणं चालू होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच लाईनमध्ये त्याच रांगेमध्ये होते. जसे जसे एक 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 विद्यार्थी पुढचा निघाला प्रत्येकाला सांदीपनी ऋषी आश्रमामध्ये त्या आशीर्वाद देत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा क्रमांक आला. भगवान गुरुजींच्या पाया पडतात. पाया पडल्याबरोबर नेमकं आता यांना आशीर्वाद काय द्यायचा हा असा केलेला सांदीपनी ऋषींनी पुन्हा माघारी आग्रह घेतला. काय आशीर्वाद द्यावं कळेना. का? कारण ऋषींना त्या गुरुजींना माहित आहे की हा खऱ्या अर्थाने जरी विद्यार्थी म्हणून माझ्या आश्रमामध्ये राहत असला तरी हा परमात्मा आहे. मला चांगलं माहित आहे जरी विद्यार्थी म्हणून या सगळ्यांबरोबर राहत असला तरी हा परमात्मा आहे. आणि परमात्म्याला मी काय आशीर्वाद देणार? उलट तो आहे म्हणून माझं चाललंय. बरं, तो आहे म्हणून माझं बरं चाललंय. माझा आश्रम चाललाय, लोक येतात मला पाया पडतात, ते सगळं तो आहे म्हणून चाललंय. त्यांनी ठरवलंय म्हणून सगळी लोक मला मान देतात आणि मीच त्याला काय आशीर्वाद देणार? म्हणून असा हात केला. पुन्हा असा आकर्ता घेतला. सगळे विद्यार्थी पाहत होते. तेवढ्यामध्ये पुन्हा भगवान गुरुजींच्या पाया पडतात. शेवटी सांदीपनी ऋषींना प्रश्न पडला की नेमकं काय करावं, काय आशीर्वाद द्यावा याला? काय यशस्वी भव असं म्हणावं तर हे त्याच्याकडेच आहे ज्याच्यामुळे सगळ्यांना यश मिळायला लागले. ऐका यशस्वी अवतारी हे कोणाचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं? हे सगळं त्याच्याकडेच आहे. ऐश्वर्यवान भव असं म्हणावं तर त्याच्यासारखं ऐश्वर्य दुसरं कोणाकडेच नाहीये. काय आशीर्वाद काय द्यावा काय कळेल. पुन्हा पुन्हा विचारात पडले. शेवटी गुरुजींनीच भगवंताला विचारलं. म्हटले कृष्णा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा गुरुजी. आता इतके वर्ष झालं तुम्ही विचारत होता मी उत्तर देत होतो. आणखीन एक जाताना प्रश्न आहे विचारा काय विचारायचं ते. म्हणजे काही नाही आतापर्यंतचे प्रश्न हे शास्त्रातले सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर विचारायचे असतात म्हणून विचारत होतो म्हटले. मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. पण आता मात्र मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे. मी सगळ्यांना आशीर्वाद दिला. आता तू माझ्या पाया पडण्याकरता आला. नेमकं तुला आशीर्वाद काय देऊ? तुझ्या आशीर्वादाने तुझ्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे. तुला मी नेमकं काय आशीर्वाद दिला? मी काय आशीर्वाद देऊ तू सांग म्हटले. तूच सांग. एक तर मला आशीर्वाद देण्याकरता माझा हात पुढे येतच नाहीये. परंतु गुरु शिष्याची परंपरा या भारतीय संस्कृतीमध्ये अबाधित टिकावी म्हणून तू करत असलेली ही लीला आहे याची जाणीव मला चांगली माहिती आहे. तू इथं आल्यानंतर सेवा करून जात असताना मी तुला काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे ही गुरु शिष्याची परंपरा आपल्याकडे सांगितली जाते मान्य आहे. पण मी काय आशीर्वाद देऊ मला कळेना. भगवान
साधीपणे ऋषींकडे पाहतात, थोडं स्मित हास्य करतात. नाही तू हसू नको, तुझ्या हसण्याने बरेचसे घोटाळे होतात, हेही चांगलं नाही. तू जे असं हसू नको म्हटले, काय असेल ते मोकळ्या मनाने बोल, परंतु तू हसून काही घोटाळा करू नको. नाही नाही म्हटलं, तसं नाही. तुम्हाला प्रश्न पडला मला काय आशीर्वाद द्यावा, या वाक्याचं हसू यायला लागलं. अरे काय हसण्यासारखं आहे, आहे ते मी तुला बोलून टाकलं म्हटले, काय आशीर्वाद देऊ सांग. ऐका, भगवंतांनी साधीपणे ऋषींकडे पाहिलं आणि ऋषींना सांगितलं, गुरुजी मी जो मागेल तो आशीर्वाद तुम्ही द्या. अरे काय देवा, काय प्रश्न, काय विचारायला लागलास. खरं तर तू जे मागे हे जे शब्द वापरतो ना ते चुकीचं आहे. कारण तुला मागायची काही गरज नाही, तुझ्याकडे सगळ्यांनी मागितलं पाहिजे, तू कुणाकडे काही मागायचं नसतं. पण तरी तू मागतोय ना, बोल म्हणते काय पाहिजे तुला द्यायला तयार आहे, काही माग मी द्यायला तयार आहे. नक्की? हो. आशीर्वाद द्या मला? हो नक्की. भगवंतांनी साधीपणे ऋषीकडे पाहिलं आणि सांगितलं, गुरुजी मला सगळं आहे, मला सगळं आहे. माझ्याकडे ऐश्वर्य आहे, यश आहे, स्त्री आहे, कीर्ती आहे, सगळं काय असेल ते सगळं आहे. मग काय पाहिजे तुला? काही नाही म्हटले. मला आशीर्वाद एकच द्या. मी इथून आता माझ्या आईकडे जाणार आहे, मी आई बाबांजवळ माझ्या राहणार आहे. मला आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं जेवण करावं एवढाच आशीर्वाद द्या म्हटले. मातृहस्तेन भोजनम, भागवतामध्ये वर्णन असणार आहे. मातृहस्तेन भोजनम, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं जेवण करावं आणि गुरुजी हा आशीर्वाद तुम्हीच देऊ शकता, म्हणून तुम्हाला आशीर्वाद द्या म्हटलं. याला वात्सल्य प्रेम असं म्हटलं जातं. साने गुरुजींचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. स्नान केल्यानंतर बाहेर पाय टाकताना पायाला घाण लागेल म्हणून गुरुजींनी आईनं म्हणावं काहीतरी हंतर पायाखाली. मग श्यामच्या आईने आपला पदर त्याच्या पायाखाली धरावा, त्याच्यावर पाय ठेवले आणि आत येताना फक्त एकच वाक्य श्यामची आई बोलते, हे बघ बाळश्याम, जसं पायाला घाण लागू नये मुंजवतोस तसं तू तुझ्या मनाला घाण लागू नये मुंजव, एवढंच कर म्हटले. आयुष्यामध्ये दुसरं काही करू नको. मग तो श्यामचा साने गुरुजी झाले. भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक त्यांचं वाचा किंवा श्यामच्या आईचं नावाचं जी एक रात्र 22 रात्री सांगितल्या जातात ते वाचा. जाऊ द्या, आपला विषय एवढाच आहे, वात्सल्य प्रेम. आई आणि मुलामध्ये जे प्रेम असतं त्याला वात्सल्य प्रेम म्हटलं जातं. दोन मित्रांमध्ये जे प्रेम आहे त्याला सख्य प्रेम असं म्हटलं जातं. काय मैत्री असावी याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं केलेलं एकाच वर्णन मधलं 4व्या अध्यायाची प्रसिद्ध ओवी आहे, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चित्तळा समोर धरा. बस एवढी ओवी वाचली की नेमकं सख्य प्रेम काय असतं हे कळून जातं. भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांमध्ये जे प्रेम आहे ना ते सख्य प्रेम, मैत्रीची चित्तळा असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. प्रेम, सख्य प्रेम आणि तिसरा प्रेमाचा प्रकार सांगितला परम प्रेम. याला थोड्या वेगळ्या भाषेमध्ये निष्काम प्रेम असं म्हटलं जातं. याला नारदानी भक्ती सूत्रामध्ये सूत्र सांगितलंय, सा न कामये माना असं 7वं सूत्र नारदानी भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नाही असं असलेलं जे प्रेम आहे ना त्याला निष्काम प्रेम म्हणा किंवा सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. नारदानी भक्ती सूत्राच्या 5व्या सूत्रामध्ये विचार मांडलेला आहे, हे परम प्रेम आहे. जिथं कशाची अपेक्षा नाही हे परम प्रेम आहे. आपल्याकडे जुने कीर्तनकार, परंपरेतील फळावरची कीर्तनकार एक कथा सांगण्यात आलेली आहे. सेना महाराजांच्या चरित्रामध्ये ही कथा प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की सेना महाराज पंढरपूरला आले, वारीला आले, चक्रवाकीचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करता करता एका कोपऱ्यामध्ये एक दगड पडलेला त्यांनी पाहिला. आता हे सेना महाराज नावी समाजाचे, दगड पडलेला पाहिल्याबरोबर त्यांना तो दगड आवडला. त्यांनी विचार केला हा दगड वस्ताला लावण्याकरता चांगला आहे, म्हणून तो दगड उचलला, आपल्या पिशवीमध्ये घातला आणि गावाकडे गेले. झालं नंतर पंढरपूरची वारी संपल्यानंतर पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता जवळ बसल्या आणि कोण कोण वारीला आलं होतं त्याची लेखाजोखा सुरू झाला. कोण कोण आलं होतं, कोण कोण वारीला आलं होतं, दशमीला कोण आलं होतं, एकादशीला सकाळी कोण आलं होतं, फक्त फराळ करायला कोण आलं होतं, हे सगळं त्यांच्याकडे असतं. सगळं त्यांच्याकडे लिखाण केलेलं असतं. सगळ्याची यादी वाचायला सुरुवात केली. कोण कोण आलं होतं, काय आलं होतं हे नावं घेता घेता रुक्मिणी मातेने सेना महाराजांचं नाव घेतलं. भगवंतांनी विचारलं, अगं रुक्मिणी तो काही वारीला आला होता का? अहो वारीला आला होता, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, दर्शनाला आला होता ना? भगवंतांनी सांगितलं तो वारीला आला नव्हता, रस्त्यावर पडलेला दगड उचलून घेऊन जायला आला होता. तो काही वारीला आला होता का? दगड उचलला, देवाला चाललं नाही, दगड खेळण्याचं लांबच सोडा, पण दगड तिथला उचलल्यानंतर चाललं नाही.
काय करावं हे सेना महाराजांना कळालं. सेना महाराजांनी विचार केला, काय आपल्याला दुर्बुद्धी सुचली, आपल्या गावात काही दगड कमी आहेत का? नाहीतरी काय गावात दगड कमी असतात का? जी वारीला येत नाही ती दगडच की, दुसरं काय असतंय? गावात काही दगड कमी होती का? उगीच विनाकारण आपण इथला दगड उचलला. सेना महाराज दुसऱ्या वारीला गेले. गेल्यानंतर जिथून दगड उचलला होता त्या कोपऱ्यामध्ये दगड टाकला आणि पुन्हा गावाकडे गेले. पुन्हा वारी संपल्यानंतर दोघं बसले. कोण कोण वारीला आलं होतं? पुन्हा सेना महाराजांचं नाव. पण त्यांनी सांगितलं, तो काही वारीला आलता का? गेल्या वारीला घेऊन गेलेला दगड पोच करायला आलता, तो काही वारीला आलता का? म्हणजे सुद्धा चाललं नाही. चला, म्हणजे तिथला दगड सुद्धा उचललेलं चालत नाही. तिथली कोणतीही वस्तू घेतलेली, कोणत्याही वस्तूबद्दल अपेक्षा धारण केलेली चालत नाही. याला निष्काम प्रेम म्हटलं जातं, याला खऱ्या अर्थाचं परम प्रेम म्हटलं जातं. आणि या परम प्रेमातीच विरह ही सर्वोत्कृष्ट अवस्था सांगितली. विठाला या प्रेमाचा विचार मांडत असताना सुद्धा भक्तिशास्त्रकारांनी दोन पद्धतीने विचार पुन्हा मांडलेला आहे. भक्तिशास्त्रकार आपल्याला असं सांगतात की या प्रेमाची पहिली अवस्था आणि या प्रेमाची शेवटची अवस्था, म्हणजे पहिल्या अवस्थेमधला असलेला प्रेमातला भाव आणि शेवटच्या अवस्थेमध्ये असलेला प्रेमातला भाव याचं चिंतन करताना असं सांगितलंय, भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाचा परिणाम भक्तावरच होणं हा प्रेमभावाचा पहिला प्रकार सांगितला. आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाचा परिणाम भगवंतावर होणं हा प्रेमभावाचा दुसरा प्रकार सांगितला. ऐका, भक्तावर परिणाम होणं हा प्रेमभावाचा पहिला प्रकार आहे आणि भगवंतावर परिणाम होणं हा प्रेमभावाचा दुसरा प्रकार आहे. आपल्याकडे द्वारकेचा राणा पांडवा घरी हा प्रेमभावाचा दुसरा, किंवा सुखे येतो घरा नारायण हा प्रेमभावाचा दुसरा प्रकार आहे. भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं याला खऱ्या अर्थाचं प्रेम म्हटलं जातं. अनेक पद्धतीच्या कथा या संबंधाने भक्तिशास्त्रामध्ये प्रसिद्धच आहे. आता हा असलेलं प्रेम, या प्रेमाचा लक्षण कळालं, या प्रेमाची प्रकृती कळाली, या प्रेमाचे प्रकार कळाले, या प्रेमाची उच्चतम अवस्था म्हणजे भाव आहे हे लक्षात आलं. आणि या भावामध्ये तीन पद्धतीचं चिंतन केलं जातं. उत्तरोत्तर अशा पद्धतीच्या तीन अवस्था या भावामध्ये मांडल्या जातात. त्याच्यातली पहिली अवस्था भक्तिशास्त्राने सांगितली पूर्वराग, दुसरी अवस्था सांगितली मिलन आणि तिसरी अवस्था सांगितली विरह. सगळ्यांना माहित असलेली अवस्था आहे, फक्त त्याच्यातला छोटा छोटा खुलासा करतो. देव भेटावा, देव भेटावा, देव भेटावा ही अंतःकरणामध्ये असलेली तळमळ त्याला पूर्वराग म्हटलं जातं. देव भेटावा या तळमळीने निर्माण झालेली जी चित्ताची जी काही अवस्था आहे, या अवस्थेमुळे देव भेटणं याला मिलन म्हटलं जातं. आणि भेटलेला देव बाजूला होणं याला विरह असं म्हटलं जातं. पहिली अवस्था घ्या, देव भेटावा, देव भेटावा ही अंतःकरणामध्ये असलेली तळमळ याला पूर्वराग असं म्हटलं जातं. सगळ्यांच्या ऐकण्यातला एक अभंग आहे, कन्या सासुराशी मागे बरोबर पाहिजे तैसे झाली माझी देवा, केव्हा भेटशी केशवा. तुकाराम महाराज बोलतात, जीवना वेगळी मास सगळ्यांना प्रसिद्ध आहे. एक कन्या सासुराशी जाय हा पहिला दृष्टांत. जीवना वेगळी मासोळी, पाण्यातून मासोळी काढल्यानंतर कशी तडपडते तैसा तुका तळमळी. आपले गुरुजी असं म्हणायचे, तळमळणं वेगळं आणि वळमळणं वेगळं. लक्षात थोडस ते असं बोलायचे, अंतःकरणातल्या रजोगुणाचा परिणाम हा वळवळण्याकडे असतो
आणि अंतःकरणातल्या सत्वगुणाचा परिणाम हा तळमळण्याकडे असतो. विठ्ठल रजोगुणातली माणसं गप्प बसत नसतात आणि सत्वगुणातली माणसं कधी गडबड करत नसतात. ऐका, रजोगुणातली माणसं कधी गप्प बसत नसतात. कीर्तनात गेलं तरी त्यांची गडबड चालूच असते, कुठेही गेलं तरी ती गडबड चालूच असते. रजोगुणातली माणसं गप्प राहत नाही. याला तरी काहीतरी कर, त्याला तरी काहीतरी कर, इथलं उचल, दुसरीकडे घेऊन जा, दुसरीकडे राहा, तिसरीकडे ठेवून टाक, काही ना काहीतरी करत राहतात. मी नेहमी उदाहरण देत असतो. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला, घरी आल्यानंतर त्याच्याकडे नवीन पेन्सिल पाहिली, वडिलांनी विचारलं काय कुठून काय आणली? पेन्सिल. कुठून आणली? शाळेतून आणली. कोणाची आणली? गीताची घेऊन आणलो. काय घेऊन आला? मला पाहिली होती म्हणून घेऊन आलो. कशी घेऊन आला? चोरून आणली. अरे तुला सांगितलं चोरायचं नाही, मला पाहिली होती चोरली. वडिलांनी सांगितलं तुला कित्येकदा सांगितलं पेन पेन्सिल बरोबर तुला जे पाहिजे ते मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या. मला आता प्रश्न आहे की कीर्तन कोणापुढे करायची नाही, कोणापुढे करायची काय यांच्या वडिलांपुढे करायची? वडील जे जे करतील त्या नावावर धर्म ठेवती असं तर ज्ञानेश्वर मला सांगत असेल तर हा रजोगुणाचा परिणाम आहे. गप्प बसू देत नाही. सत्वगुणाचा परिणाम तळमळी. महाराज सांगतात तैसा तुका तळमळी. पूर्व रागामध्ये देव भेटावा 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 ही तळमळ. सगळ्यांना माहित असलेला दृष्टांत मागे पूर्व राग मागे करोती तैसे झाली माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. अरे पूर्वीच्या काळामध्ये ती मुलगी बैलगाडीमध्ये बसायची. त्या बैलगाडीचं तोंड सासरकडे आहे, पण बैलगाडीमध्ये बसलेल्या मुलीचं तोंड मात्र बाहेरकडे आहे. जुन्या काळातला दृष्टांत. बैलगाडीमध्ये बसत होत, त्या बैलगाडीचं भले तोंड सासरकडे जरी असलं तरी बैलगाडीमध्ये बसलेली जी मुलगी आहे तिचं तोंड मात्र माहेरकडे आहे. गुरु दादा अधिकारी बोलत असतात. आमचे वडील असं सांगत असतात पूर्वीची मुलगी बैलगाडीत जात असल्यामुळे बैलगाडीचं तोंड सासरकडे आणि तिचं तोंड माहेरकडे. पण आताची मुलगी हो ती जाऊ द्या, आता पुढचं बोलत त्याच पद्धतीची असल्यामुळे मी काय तुमच्या पुढे बोलणार आहे. बाहेरकडे बघत नाही, सासरकडे बघत नाही असं तरी सांगतो. हा पूर्व राग आहे. देव भेटावा 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 ही अंतःकरणामध्ये असलेली पूर्वता ही तळमळ. एक ही तळमळीने काय झालं? भगवान भेटले. भगवान भेटले, मिलन झालं आणि भेटलेला भगवान मिलन झालं. ठीक आहे, मिलन झालं. मिलन झालेला जवळ आलेला भगवान परमात्मा परत बाजूला होण्याकरता जी घटना लागते त्याला वियोग असं मध्ये एक शब्द आहे. मिलनामध्ये आणि विरहामध्ये जो सूक्ष्म भक्तिशास्त्राने चिंतन केलंय ते वियोगाचं चिंतन केलंय आणि हा वियोग मात्र वेगवेगळ्या पद्धतीचा सांगितला. ऐका, वियोगाचा विचार मांडत असताना एक स्वभावज वियोग असा सांगितलाय आणि दुसरा नैमित्तिक वियोग असा सांगितलाय. मला जे सांगायचंय ते जरा ऐका. पूर्वराग, मिलन आणि विरह. मला या पूर्वरागाचा विस्तार करायचा नाही, मिलनाचा तर करायचाच नाही. मला या मिलनामध्ये आणि विरहामध्ये घडलेली जी सूक्ष्म घटना आहे त्याचा विचार मांडायचा. या मिलनामध्ये आणि विरहामध्ये जे काही चिंतन सांगितलं भक्तिशास्त्राने ते वियोगाचं चिंतन सांगितलं आणि या वियोगाचा दोन पद्धतीने विचार मांडला. एक स्वभावज वियोग आहे आणि दुसरा नैमित्तिक वियोग आहे. आता स्वभावज वियोग म्हणजे काय आणि नैमित्तिक वियोग म्हणजे काय याचं चिंतन करताना भक्तिशास्त्राने असं सांगितलंय की मूलतःच असलेला जो वियोग आहे त्याला स्वभावज वियोग असं म्हटलं जातं. स्वभावता वियोग आपल्याला वेदांताचं चिंतन याला करून घेता येईल. जीव आणि परमात्मा या दोन्हीचा विचार केला तर या दोन्हीमध्ये असलेला वियोग हा स्वभावज वियोग सांगितला. का? पुन्हा वेदांताचा विचार मांडला. जीव म्हटलं की जीवाच्या बाबतीत बोलत असताना अल्पज्ञता आणि परमात्मा म्हटलं की त्याच्या बाबतीत बोलत असताना सर्वज्ञता. जीवाचं कोष्टक तयार करताना अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अविद्वेष या पंचक्लेशांचा विचार आहे आणि परमात्म्याचा विचार मांडत असताना हे पंचक्लेश त्याच्या ठिकाणी नाही. पंचक्लेशाने युक्त असलेला जीव, पंचक्लेशाने विरहित असलेला परमात्मा आणि म्हणून या दोन्हीमध्ये ही वेगवेगळी धर्म असल्यामुळे युक्तीप्रमाणे आणि अनुभवाने हे सिद्ध झालं की या दोघांमध्ये भेद आहे आणि म्हणून या दोघांमध्ये असलेला जो वियोग आहे त्याला स्वभावज वियोग मान्य आहे. त्याचं एकीकरण संतांच्या प्रमाणाने करून दाखवलं. तुकामध्ये कैची जीव, कोटे जीव, निराळा वगैरे वगैरे या संबंधाने पुढे लावता येईल. परंतु व्यवहारात भाग्यता आपण जर पाहायला गेलं तर जीवाचे धर्म आणि परमात्म्याचे धर्म याचा विचार मांडला तर या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे आणि फरक आहे याचा अर्थ वेगवेगळा आहे. याला स्वभावज वियोग असं म्हटलं जातं. जाऊ द्या, आपला विषय तिथं नाही, आपला विषय पुढे आहे. दुसरा मुद्दा सांगितला नैमित्तिक वियोग. या नैमित्तिक वियोगाचं दोन पद्धतीने चिंतन केलं. एक सप्रेम नैमित्तिक वियोग
आणि दुसरं स अपराध नैमित्तिक वियोग. ऐका, नैमित्तिक म्हणजे काही कालापुरता. नैमित्तिक या शब्दाचा अर्थ आहे काही कालापुरता. स्वभावतः वियोग याला स्वभावज वियोग, आणि नैमित्तिक म्हणजे काही कालापुरता असलेला वियोग. याच्या दोन पद्धतीचं चिंतन केलं. सप्रेम नैमित्तिक वियोग आणि स अपराध नैमित्तिक वियोग. म्हणजे प्रेमापोटी झालेला काही कालापुरताचा वियोग याला सप्रेम नैमित्तिक वियोग म्हणा, आणि आपल्याकडून काहीतरी अपराध घडल्यानंतर काही कालापुरता झालेला वियोग याला स अपराध नैमित्तिक वियोग. मी त्याच्याचा विचार मांडतो. सप्रेम नैमित्तिक वियोगाचा विचार मांडत असताना आपल्याला पुन्हा कृष्ण चरित्राकडे जाता येईल. तेव्हा यशोदा मैया भगवान वेगवेगळ्या गवळणी सगळ्या तक्रारी सांगायला लागल्या, आणि मग नाईलाज झाला आणि भगवंताला गाई राखण्याकरता यशोदा मैयाला सोडून यमुनेच्या भगवंताकडे जावं लागलं. बरोबर आहे. पण जायला लागला, देव निघाले, मान्य. म्हणजे यशोदा मैयाचा आणि भगवंताचा वियोग झाला, मान्य आहे. परंतु हा वियोग नैमित्तिक आहे का? कारण देव काही कायम तिकडे थांबणार नाही, संध्याकाळी काही परत माघारी येणार आहे. आणि जाताना मात्र एकमेकाची जी दृष्टी आहे ती प्रेमाची दृष्टी आहे, याला सप्रेम नैमित्तिक वियोग असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार सांगितला स अपराध नैमित्तिक वियोग. हा जो स अपराध नैमित्तिक वियोग आहे ना, या स अपराध नैमित्तिक वियोगाचा विचार मांडत असताना शास्त्राने पुन्हा 2-3 पद्धतीने विचार मांडलेला आहे. प्रमादज स अपराध नैमित्तिक वियोग 1, दैवज स अपराध नैमित्तिक वियोग 2, आणि मानज स अपराध नैमित्तिक वियोग 3. विठ्ठल लांब चाललेलं याची जाणीव मला आहे, परंतु थोडासा विरहाचा विचार मांडण्याकरता हे गरजेचं आहे. मी काय सांगतोय आपल्याला, पूर्वराग, मिलन आणि विरह. पूर्वरागाचा विस्तार नकोय जास्त, मिलनाचाही विस्तार नकोय. मिलन आणि विरहामध्ये मध्ये घडलेली जी घटना आहे त्या वियोगाचा विचार मांडत असताना स्वभावज वियोग 1 आणि दुसरा नैमित्तिक वियोग 2. स्वभावजाचा सोडा, आता नैमित्तिक कडे या. नैमित्तिक वियोगामध्ये 2 प्रकार सांगितले. सप्रेम नैमित्तिक वियोग 1, स अपराध नैमित्तिक वियोग 2. सप्रेम नैमित्तिक वियोग सोडा, दुसरा मुद्दा घ्या, स अपराध नैमित्तिक वियोग. या स अपराध नैमित्तिक वियोगात 3 प्रकार सांगितले. प्रमादज स अपराध नैमित्तिक वियोग, दैवज स अपराध नैमित्तिक वियोग आणि मानज स अपराध नैमित्तिक वियोग. ऐका, एखादा प्रमाद घडला म्हणजे अपराध घडला म्हणून भगवान आपल्यापासून बाजूला झाले, याला प्रमादज स अपराध नैमित्तिक वियोग असं म्हटलं. दैवज, काहीतरी दैवयोगाने एखादी घटना घडली, त्याच्याकरता सांबाचं उदाहरण भागवतामध्ये दिलंय. दैवयोगाने एखादी घटना घडली आणि म्हणून भगवान आपल्यापासून बाजूला गेले, याला दैवज स अपराध नैमित्तिक वियोग म्हटलं. या दोनही मुद्द्याचा मला जास्त विस्तार करायचा नाही. मला तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, मानज स अपराध नैमित्तिक वियोग. म्हणजे काय? अंतःकरणामध्ये निर्माण झालेला अहंकार, या अहंकारामुळे निर्माण झालेला जो अपराध आणि या अपराधामुळे निर्माण झालेला भगवंताचा वियोग, याला मानज स अपराध नैमित्तिक वियोग असं म्हटलं जातं. घडलं नेमकं काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपिकांच्या बरोबर रास क्रीडा करत होते. भागवतातली कथा प्रसिद्ध आहे. एक गोपी एक कृष्ण, सगळ्यांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रास क्रीडेमध्ये मग्न आहेत. रास शब्दाचा अर्थ काय करायचा, रास क्रीडा म्हणजे नेमकं काय, या सगळ्या चिकित्सक विषयामध्ये मी जास्त जात नाही. आता मला पुढे आणखी मांडायचं. रास क्रीडा करत असताना सगळ्या गोपिकांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. सगळ्या गोपिकांना वाटायला लागलं देव आपल्या बरोबर आहे, देव आपल्या बरोबर आहे. आणि जवळ असल्यामुळे बऱ्याचदा महाभारताने सांगितल्यासारखं होतं, अतिपरिचय अवज्ञा. भगवान आपल्या जवळ होते आणि असल्यामुळे प्रत्येकाला वाटायला लागलं हा माझ्या जवळ आहे, माझ्याच बरोबर आहे, माझ्याच जवळ आहे. माझ्या जवळ आहे याच्यात अडचण नाही, पण माझ्याच जवळ आहे याच्यात अडचण नाही. आता माझ्या जवळ आहे याच्यात अडचण नाही, याच्या देवाला सुद्धा काही पण नाही, पण माझ्याच जवळ आहे. महाराज आमच्या घरी येतात याच्यात काही दोष नाही, पण आमच्याच घरी येतात याच्यात घोटाळा आहे. महाराज आमच्या घरी येतात, महाराज आमच्या गावी येतात, मान्य, याच्यात काही अडचण नाही. पण आमच्याच गावी येतात म्हटलं की तिथं थोडासे अडचण येते. तसं माझ्या बरोबर देव आहे याच्यात देवाला काही वाटत नव्हतं. देव सगळ्यांच्या बरोबर गोपिकांबरोबर असं क्रीडा करतच होता. पण माझ्याच बरोबर आहे असं वाटल्याबरोबर भगवंताने सगळ्या गोपिकांना सोडलं आणि भगवान जिच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा मान अपमान राहिलेला नाही, शिल्लक नाही, अशा राधेला घेऊन भगवान निघाले असं भागवतामध्ये वर्णन आहे.
राधेला घेऊन निघाले आणि मग राधेला घेऊन निघाले. सगळ्या गोपिका शोधायला लागल्या. अरे कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. ते गोपी गीताचं चिंतन सांगत असताना वेगवेगळे भाव काढले जातात. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी सांगितलं की हे 19 श्लोकाचं गोपी गीत म्हणजे 19 गोपिका असा एक भाव काढलाय. ते असं म्हणतात की या 19 गोपिका आहेत आणि एक गोपिका येऊन त्या भगवंताचं वर्णन करायला लागली, वगैरे बोललेले. त्या गोपिका सगळ्या हाका मारायला लागल्या. अरे कुठे गेला तिथं होता की म्हणून हाका मारायला लागल्या. कुठं काही देव दिसेना. सगळ्या गोपिका अशी झुंड करून निघाल्या आणि शोधता त्यांच्या लक्षात आलं की पुढं काही पावलं त्यांना दिसायला लागली. ती पावलं 4 होती. 2 पावलं आणि दुसरी 2 पावलं दिसायला लागली आणि मग गोपिकांच्या लक्षात आलं अरे याच रस्त्याने तो गेलेला आहे. त्या जी पावलं दिसतात ना त्या मातीमध्ये याच रस्त्याने तो गेलेला आहे. आणि दुसरी 2 पावलं दिसतात ना अरे त्याची 2 पावलं आहेत मान्य, पण दुसरी 2 पावलं कोणाची आहेत. मग सगळ्या गोपिकांनी विचार केला आपल्यात कोण नाही तुझा शोध घ्या. आपल्याला कोण नाही. सगळीकडे बघितलं म्हटले राधा आपल्यामध्ये नाहीये, कुठंच राधा दिसत नाहीये. हा नक्की मग राधेला घेऊन भगवान निघालेले आहेत. चला म्हटले राधा आणि कृष्ण आतमध्ये आहेत ना, चला आपण निघू म्हटले. म्हणून त्या सगळ्या गोपिका त्या पावलांच्या बरोबर तशा आतमध्ये निघाल्या त्या मधुवनामध्ये. पुढे गेल्यानंतर 4 पावलाच्या ऐवजी 2च पावलं दिसायला लागली. 2च दिसायला लागली आणि मग गोपिकांच्या मनात शंका आली अरे ही 2च पावलं आहेत. आता ही 2 पावलं कुठे गेली. तेवढ्यामध्ये ज्येष्ठ गोपिका असलेली जिनं 4 पावसाळे जास्त पाहिलेली अशा काही गोपिका असतात जिला 4 पावसाळे जास्त माहित असलेली ज्येष्ठ गोपिका म्हणायला अगं तुम्हाला कळत नाहीये ती पावलं बघा, ती पावलं अशी थोडी मातीमध्ये रुतलेली आहेत. म्हणजे मग काय झालं. अगं तसं नाही, बहुतेक राधेचे पाय दुखायला लागले असतील आणि राधेने भगवंताला सांगितलं असेल कृष्णा मला खांद्यावर घे आणि भगवंतानी खांद्यावर घेतलं असेल आणि भगवंतानी राधेला खांद्यावर घेतल्यामुळे ओझ्याने त्याचेच पावलं जास्त मातीमध्ये रुतलेली. याचा अर्थ देवाने राधेला खांद्यावर घेतलेला आहे. अक्षरशः तसंच झालेलं होतं. राधेने सांगितलं देवा माझे पाय दुखायला लागले मला खांद्यावर घे. खांद्यावर घे म्हटल्यानंतर भगवान म्हटले ठीक आहे बस. भगवंताचं निरपेक्ष प्रेमामध्ये काही नाही. गोपिकाला त्या राधेला खांद्यावर घेतलं. खांद्यावर घेऊन निघाले. खांद्यावर घेऊन निघाल्यानंतर ती वरती बसलेली जी राधा आहे ना तिला वाटायला लागलं सगळ्या गोपिकांना सोडलं मला एकट्याला घेतलं. एकट्याला घेतलं ते घेतलं नाही मला खांद्यावर घेतलं. मलाच ती वर बसल्यानंतरही अहंकार झाला. बऱ्याच लोकांना वर बसले की अहंकार निर्माण होतो. अहंकार झाला की नाही अहंकार झाला. भगवंताचा नियम एकच आहे कोणी असेल अहंकार निर्माण झाले की थांबायचं नाही. राधेला खांद्यावर घेतलं. राधेला वरती बसून अहंकार निर्माण झाल्याबरोबर भगवान तिथून गुप्त झाल्याबरोबर राधा अशी धार दिशी खाली पडले आणि पडल्याबरोबर ती मोठमोठ्याने हाका मारायला लागली. अरे कृष्णा कुठे गेला. तेवढ्यामध्ये सगळ्या गोपिका आल्या. तिथं ती राधा होती. सगळ्या गोपिका आणि राधा या सगळ्यांची गाठभेट झाली. सगळ्या गोपिकांनी राधेला विचारलं अगं राधे तुझ्या बरोबर कृष्ण होता ना. म्हटले हो होता ना. म्हटले कुठे गेला मग. कुठंच दिसेना. हाका मारायला सुरुवात केली. हाका मारायला लागली. कृष्णा म्हणून हाका मारायला लागल्या. तेव्हा राधेने सांगितलं अगं असं कृष्णा म्हणून फक्त हाका मारू नका. त्याला काहीतरी विशेषण लावावं लागतं. फक्त महाराज म्हणून जमत नाही. ॲडव्होकेट असं म्हणावं लागतं. त्याच्याशिवाय कीर्तन काही येत नाही. असं काहीतरी विशेषण लावावं लागतं. उगीच कृष्ण म्हणू नका. त्याला एक हाक मारा. काय हाक मारायची. त्याला जगाचा मालक म्हणा आनंदाचा. Thank you.
भगवान कृष्ण परमात्म्याचे हाक मारत असताना ही गोपिका म्हणते कान्हैया रे जगदेठी. फक्त कान्हैया म्हणून थांबली नाही, जगदेठी. अरे कृष्णा, ठीक आहे, तू आमच्यापासून बाजूला गेला, मान्य आमची काही चूक घडली हे आम्हाला नक्की माहिती. आम्ही आमच्या सगळ्यांच्या बरोबर तू होतास, तू बोलवल्याबरोबर आम्ही आमच्या सगळी घरातली सगळी कामं धंद सोडून तुझ्या करता आम्ही धावत आलो. तुला कधी आम्ही नाही म्हटलो नाही. तुझ्या फक्त एका पाहण्याकरिता म्हणून आम्ही कोणाकोणाचा त्याग केला म्हणून सांगू देत ना. आम्ही सगळं सोडून आलो तुझ्या करता. तुझ्यावरच आमचं अंतःकरणात असलेलं प्रेम तुझ्या लक्षात येत नाही का कृष्णा? भागवतामध्ये असं वर्णन आहे, गोपिकांनी कपाळाला कुंकू लावलं, ते कुंकू सौभाग्याचं लेणं आहे म्हणून लावलं असं जरी म्हणत असला तरी त्या गोपिका म्हणतात कपाळाचं कुंकू सौभाग्याचं लेणं आहे म्हणून लावलं असं समजू नको. कुंकू किंवा गंध नसलेलं कपाळ तुला आवडत नाही म्हणून आम्ही गंध लावून येतो म्हणते. तेवढं तुझ्यावर प्रेम केलं. तुला जसं पाहिजे तसं आम्ही वागतोय, सगळं आहे मान्य. या सगळ्यामध्ये कुठेतरी चूक होते, बरोबर आहे, पण एवढ्या छोट्याशा चुकीची इतकी मोठी शिक्षा असते का? आम्हाला सगळं वसूलून तू गेलास. बर, तू गेला, पण तू गेलेला कोण आहे तुला माहित आहे का? तुला तुझी जाणीव नाहीये का? तू फक्त कृष्ण नाही, तू खऱ्या अर्थाचा जगजेती आहे. जगजेती याचा अर्थ जगाचा मालक. आणि जगाच्या मालकाने जगाला सोडून जायचं असतं का? आम्ही जगाचेच आहोत ना, आम्ही तुझेच आहोत ना. आम्ही एकदा तुझे आहोत असं म्हटल्यानंतर तू आम्हाला सोडून जाणे हे काही तुझं योग्य आहे का? तू जगजेती आहेस, जगाचा मालक आहेस. ये, आम्ही तुला हाका मारतोय ना, ये, जगाचा मालक. हे जगजेती शब्द जो वापरला, थोडा वेदांताचा विचार मांडतो, थोडा क्लिष्ट आहे परंतु विचार मांडतो. जगाचा मालक, जगाचं कारण. आपण अनेकदा वेदांतामध्ये ऐकत आलेलं आहे की कोणतंही कार्य घडत असेल तर त्याला कारण असलं पाहिजे. आणि आपण उदाहरण नेहमी सांगत आलेलो आहे, कित्येकदा सांगत आलेलं आहे. वेदांतांनी दिलेलं उदाहरण आहे मडक्याचं. मडकं सगळ्यांना माहित आहे, माहितच आहे कारण शेवटी त्याच्याशिवाय कुणीच नाही म्हणून माहितच आहे आपल्याला. मडकं कार्य आहे तर याचं कारण असलं पाहिजे. ही कारण दोन पद्धतीची सांगितली, एक निमित्त कारण आणि दुसरं उपादान कारण. ज्याच्याशिवाय कार्य घडत नाही ते उपादान, आणि जे कार्य घडण्याकरता सहकार्य ते निमित्त. कित्येकदा हा विचार झाला नाही. एक आणि तीन कारण सांगितलेली, त्याला असमवायी कारण एक मध्येच मांडले ते कपाळाच्या दृष्टीने. जाऊ दे, तू जगाचा मालक आहे याचा अर्थ संपूर्ण जगाचं तू कारण आहे, अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. ब्रह्मसूत्रामध्ये एक विचार आहे. ब्रह्मसूत्रामध्ये विचार असा आहे की खरं तर जग आणि जगाचा निर्माता असलेला परमात्मा या दोघांच्या लक्षणांचा विचार केला तर दोघांमध्ये विलक्षणता आहे. दोघांमध्ये विलक्षणता आहे. न विलक्षणत्वात् अस्य तथात्वैंच शब्दात् असं ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आहे. दोघांमध्ये वैलक्षण्य आहे कारण जग असं जड दुःख रूप आहे आणि याचा निर्माता असलेला परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. मग सच्चिदानंद स्वरूप असलेल्या परमात्म्यापासून असं जड दुःख रूप असं जग निर्माण झालंच कसं काय? पण याच्याकरता व्यासाने मात्र सूत्र असं दिलंय, असं जरी तुम्हाला जगामध्ये दिसत असलं तरी अशा पद्धतीचं पाहिलं जातं, दृश्यते तू. एवढं सूत्र सांगितलं व्यासाने, एवढं सूत्र सांगितलं. त्याच्यावर आचार्यांनी फार विस्तार केलाय की नेमकं हे व्यासांचं म्हणणं कशाच्या अनुषंगाने आहे. आणि त्याला कारण सांगताना व्यासांनी आचार्यांनी त्याच्यात उदाहरण असं दिलंय की हे असलेलं शरीर आहे आणि या शरीरापासून निर्माण झालेली जी नख आहे, पुढं वाढलेलं जे नख असतं ते निर्जीव असतं. पुढं वाढलेलं जे नख असतं त्याच्यामध्ये काही रक्त नसतं, काही नाही. पुढं वाढलेलं ते नख जे आहे ते निर्जीव आहे, पण ज्याच्यापासून वाढलं तो देह मात्र सजीव आहे. म्हणजे सजीव असलेल्या देहापासून निर्जीव असलेलं नख वाढलं
तिचं नाव आहे माया. या मायेने हे सगळं निर्माण केलं. विठाला त्यांनी निर्माण केलं म्हटलं की मग तो मी काही ठरतो. त्यांनी निर्माण केलं असं म्हटलं की नृत्य नाही त्याच्या जवळ असलेली माया. जाऊ द्या, हे वेदांताच्या मी जास्त घुसत नाही. मी मुद्दा एवढाच आहे, जगजेठी जगाचा मालक आहे. एवढ्यावर थांबत नाही चिंता. जगजेठीचा दुसरा अर्थ मला तात्विक सांगायचा आहे, पण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने हे जगजेठी म्हणजे संपूर्ण जगामध्ये भरलेला तो आहे. हे कृष्णा सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या, राजे नागर आले कुठंच दिसत नाही. याचा अर्थ इथं नाही काही या मधुबनामध्ये नाही वाटतंय. त्या झाडाकडे बघितलं दिसत नाही, त्या झाडाकडे बघितलं दिसत नाही. तर एक काम करू, तिकडे तळ आहे त्या तळ्याकडे जाऊन बघू, तिथं तरी दिसेल की. राणीने सांगितलं कुठं जाऊ नका. राणीने सांगितलं कुठं जाऊ नका. म्हणले कसं ते शोधायचं कसं? याला शोधायची गरजच नाही. पण त्याने शोधलं पाहिजे ना, हा कुठेतरी असेल ना. राणीने सांगितलं दुसरीकडे आपण जिथं आहोत ना तिथंच आहे. आपल्याला बघतोय सुद्धा म्हटलं, पण बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतो. याच्यासारखा नाटकी कोणी नाही. राधा बोलते बरं, मी नाही बोलत. राधा म्हणजे याच्यातून तुम्हाला माहित नाही. अगं ज्याला आपण शोधायचं म्हणतात ते काही साधी गोष्ट आहे का? तो जगजेठी आहे ना, जगाचा मालक आहे ना. जगामध्ये विश्व पूर्ण भरलेला तो आहे ना, विश्व भरून उरलेला तो परमात्मा आहे ना. असं कुठं काही एका अंशामध्ये असायला तो काही संकुचित आहे का? तो व्यापक आहे. आमचे गुरुजी वैकुंठ हो असं सांगायचे, संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने जो पाहतो त्याला संसारिक म्हणा. संपूर्ण जगाकडे अनित्यत्व बुद्धीने जो पाहतो त्याला विरक्त म्हणा. संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने जो पाहतो त्याला ब्रह्मज्ञानी म्हणा. आणि संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो त्याला भगवत भक्त म्हणा. संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने जो पाहतो तो भगवत भक्त आहे. जे जे भेटे सर्व उद्देशी पश्य भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन केशा भागवतोत्तमः. किंवा विठ्ठल विस्तार राजनी सप्तही पात्राय विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी कथा किती त्रय असं म्हणतात. व्यापक आहे. जगजेठी या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. राधा म्हणायला लागली अगं तो इथंच आहे, सगळीकडे भरलेला आहे, तो आपल्याला पाहतोय सुद्धा. मग काय करायचं आपण? राधेने सांगितलं त्याला शोधायचं नाही, फक्त त्याला हात मारायची, भेटायला ये म्हणायचं. दुसरं काही करायचं त्याला शोधायला जाऊ नका. शोधायला कोणाला जायचं असतं? जे आपल्यापासून भिन्न आहे त्याला. शोधायचं कोणाला असतं? जे आपल्यापासून भिन्न आहे त्याला. शोध लावायचा म्हणजे कोणता शोध लावा? एक उदाहरण देऊन जातो. एखादा मनुष्य पूर्वेकडून पश्चिमेकडे धावायला, पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे पळायला लागला. एका साधू महाराजांनी त्याला अडवलं, थांब. तो म्हटला थांबू नका महाराज, मला शोध लावायचा. म्हटले कसला शोध लावायचा? ते म्हटलं मी पूर्वेकडून पश्चिमेकडे धावतोय. म्हटले हो कळतंय की तू इकडून आला इकडे धावायला लागलाय, कशा करता? ते म्हटलं नाही, मला पूर्व दिशा जिथं संपते आणि पश्चिम दिशा जिथून चालू होते याची मध्यरेषा शोधायची. शोध लक्षात आला? साधूने विचारलं किती दिवस झालं पळतोय? तो म्हटला की 6 महिने झालं पळतो. साधूने सांगितलं आयुष्यभर पळायला लागला तरी तुला मध्यरेषा सापडणार नाही. तो म्हटलं लांब आहे का एवढी? ते म्हटले लांब नाही. मग जवळ आहे का? म्हटले जवळही नाही. मग जवळ नाही तर लांब असेल, लांब असेल तर जवळ असेल. ते म्हटले जवळही नाही लांबही नाही. मग ती मध्यरेषा कुठे आहे? साधूंनी एक काठी घेतली, तिथे एक मध्यरेषा अशी तो जिथं उभारला होता तिथं मारली आणि सांगितले हे बघ इथं पूर्व दिशा संपली आणि इथून पश्चिम दिशा चालू झाली. तो जिथं आहे तिथंच पूर्व दिशा संपूर्ण आणि पश्चिम दिशा चालू होणे याची मध्यरेषा आहे. ती मध्यरेषा लांबही नाहीये, ती मध्यरेषा जवळही नाहीये. तो जिथं आहे तिथंच ती मध्यरेषा आहे. तसा परमात्मा इथं आहे, आपल्यापासून लांब आहे असंही नाही, आपल्या इथं कुठेतरी जवळ आहे असंही नाही. आपण जे आहोत तोच परमात्मा आहे. फक्त आपण आता सगुणाच्या संबंधाने हाका मारायला लागलोय आणि तो निर्गुण झालाय, सगुणात येईल ना एवढंच झालंय. बस बाकी फक्त आपण त्याला ये म्हणून हाक मारायची. कान्हैया रे जगजेठी देवी भेटी एक वेळा. गोपिका राधा म्हणायला लागली एकदा भेट दे, एकदा भेट. देवी भेटी एक वेळा. हे एक वेळा भेट दे याचा 3 पद्धतीने विचार करता येण्यासारखा आहे. एक कर्माच्या संबंधाने विचार करता येण्यासारखा आहे, दुसरा ज्ञानाच्या संबंधाने विचार करता येण्यासारखा आहे आणि तिसरा भक्तीच्या संबंधाने विचार करता येण्यासारखा आहे. भगवंताने आपल्याला भेट देणं हे कर्माच्या संबंधाने भेट देणं कसं आहे, ज्ञानाच्या संबंधाने भेट देणं कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भक्तीच्या संबंधाने भेट देणं कसं आहे, या 3 मुद्द्याचा विचार करायचा आहे. भजन करून मग त्याचा विचार करू.
गायत्री मंत्राची उपासना किंवा गायत्री देवाची उपासना का करत होते? आपल्याकडे असलेली जी गरिबी आहे ती गरिबी हटावी आणि आपल्याला काहीतरी आर्थिक चांगल्या पद्धतीचा लाभ व्हावा याच्याकरता त्या अपेक्षेने चालू केलेलं होतं. परंतु झालं काय की गायत्री मंत्राच्या उपासना करता 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 त्यांना संपूर्ण संसाराबद्दलच विरक्ती निर्माण झाली. त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि गायत्री मंत्राची तर पुरुषार्थ उपासना चालूच आहे आणि नेमकं 24 लाख जप पूर्ण झाल्यानंतर संन्यास दीक्षा घेतली आहे. आता कशाची अपेक्षा राहिलेली नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये गायत्री देवी प्रसन्न झाली आणि विद्यार्थी स्वामींना विचारायला लागले, बोला तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे सांगा. स्वामीजींनी पाहिलं, आई देवीकडे पाहिलं, सांगितलं काय माते आता मला कशाचीच इच्छा नाही.
नाहीये आणि तेव्हा तू प्रसन्न होते आणि विचारते काय पाहिजे. जेव्हा मला इच्छा होती तेव्हा तू माझ्या स्वप्नात सुद्धा आली नाही, जागृती तर नाहीच नाही पण स्वप्नातही आली नाही, आणि आता मला कशाचीच अपेक्षा नाही तेव्हा तू माझ्याकडे प्रसन्न होते आणि मागते. इतका वेळ का लावला तू माझ्याकडे यायला, इतका वेळ का लावला. तेव्हा गायत्री देवीने सांगितलं मी तुमच्याकडे यायला वेळ लागला त्याचं कारण आहे. म्हटले काय कारण आहे. तुम्ही जरा तुमच्या पाठीमागे वळून पहा. विद्यारायण स्वामींनी पाठीमागे वळून पाहिलं तर 24 पर्वत असे धाड 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 जळत होते. 24 पर्वत जळत होते. विद्यार्थ्यांना कळेना हे 24 पर्वत जळायला लागले काय आहे नेमकं. तेव्हा गायत्री देवीने सांगितलं या 24 पर्वता एवढं पाप तुमच्या जीवनामध्ये झालेलं होतं आणि हे सगळं पाप जाळल्याशिवाय मला तुम्हाला भेटायला येता येत नव्हतं. तुका म्हणे माझे जाळून करियो उचित देवी भेटी. तुकाराम महाराज सांगतात असं विद्यारायण स्वामींच्या जीवनात असलेलं जे पाप जाळून मग त्यांना भेट देण्याकरता गायत्री देवी गेली. तसं माझ्या जीवनामध्ये जर काही पाप असेल तर ते पाप जाळावं आणि मग मला भेट द्यायला यावं. याला कर्मशास्त्राच्या दृष्टीने देवी भेटी एक वेळा असं आपल्याला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचारात घ्यायचा आहे. याच्याकरता मी दुपारी मग प्रवचनात एक ओवी सांगून गेलो. जीव परमात्मा दोन्ही बैसवून एकल्यासाठी जयाच्या हृदय दोन्ही विराजते. त्यामुळे आपल्याला जे बोलतात ना जीव आणि परमात्मा दोन्ही खरं पाहायला गेलं ऐक्यच आहे, परंतु याच्याविषयी असलेलं जे अज्ञान आत्मस्वरूपाविषयी असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालून ज्ञानोदय केल्यानंतर जी भगवंताची आणि जीवाची भेट होणार आहे याला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने देवी भेटी एक वेळा असं म्हणा. खरं पाहायला गेलं तर जीव शिव स्वरूपच आहे, परंतु आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आणखीनही त्याला ते वाटत नाहीये. हे मध्ये असलेलं जे अज्ञान आहे हे अज्ञान काढण्याचं काम सद्गुरूंची कृपा करते. मग गुरु तीर्थ ज्ञान वगैरे वगैरे सगळी प्रमाण लावून घ्या आणि मग झाल्यानंतर जीव शिव स्वरूप आहे ऐक्य झालं. जीव परमात्मा दोन्ही याला म्हणा हे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने देवी भेटी एक वेळा म्हणा. दुसरा मुद्दा संपला. आता तिसरा मुद्दा आहे का भक्तिशास्त्राच्या दृष्टीने देवी भेटी एक वेळा. काय झालं आमच्याकडे परंपरेमध्ये कथा सांगितली जाते. मानकोजी महाराज बोधले यांचं नाव ऐकून आहात. बऱ्याचदा मी इथं आल्यानंतर कीर्तनामध्ये त्यांची एक छोटीशी कथा तरी सांगत आलेलो आहे. मानकोजी महाराजांच्या चरित्रामध्ये धामण गावामध्ये ते राहायचे आणि काय झालं पंढरपूरची वारी करायचे. पण एका कार्तिकी वारीला मानकोजी महाराजांना काही पंढरपूरला जाता येत नव्हतं. काही घरगुती अनेक पद्धतीच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. महाराजांना काही जाता येणार नाहीये. महाराज तिथं थांबून होते. सकाळची वेळ रोज उठायचं शेतामध्ये जायचं. सकाळी उठायचं शेतामध्ये जायचं. मानकोजी महाराज ठरल्याप्रमाणे उठले शेतामध्ये निघाले. मानकोजी महाराजांच्या बायकोचं नाव होतं ममताई. त्या ममताईच्या लक्षात आलं की आता वारीचे दिवस आहे आणि बऱ्याच वारकऱ्यांच्या दिंड्या आपल्या गावातून जातात आणि जर एखादी दिंडी यांना जर शेतामध्ये गाठ पडली आणि शेतामध्ये असलेली जी कणसं आहेत ज्वारीची कणसं ज्याला आपल्याकडे होरड्यामध्ये म्हणतात ती जी ज्वारीची कणसं आहेत ती कणसं पाहिली जर कोणी वारकऱ्यांनी मागितली तर हे सगळेच्या सगळे कणसे देऊन टाकते. मग वर्षभर आपल्या पोरांना काय खाऊ घालायचं. म्हणून ममताईंनी सांगितलं मानकोजी महाराजांना हे पहा मला तुम्ही शेतात चालला ना. म्हटले हो. पण एक काम करावं तुम्ही कोणाला कणस देऊ नका. आपल्या शेतातली ज्वारीची जी कणसं आहेत ती कोणाला देऊ नका. महाराजांनी सांगितलं अगं वेळ लागेल का. ती कशामुळे देईल. तसं नाही कोणी मागितलं तरी देऊ नका. तुम्ही तरी देऊ पण कोणी मागितलं तरी देऊ नका कारण तुमच्याकडे मागणाऱ्यांची लाईन खूप आहे. रान खूप मोठी आहे तुमच्याकडे. नाही काही हरकत नाही मागितलं तरी देत नाही. काही काळजी करू नको. आता तरी जाऊ का. तरी ममताईला संशय काय सांगावं देऊन टाकलं. बायकांना संशय फार तेव्हापासून तिला आणखी तरी संशय ती म्हणजे न जाणून जर यांनी मागितलं तरी ते देऊन टाकलं तर काय करावं. म्हणून ममताईने सांगितलं महाराज ऐका. म्हणजे काय काही नाही कुणी जरी तुमच्याकडे आलं तरी कणसं द्यायची नाही. मागितली तरी द्यायची नाही. त्याच्या पुढचं सांगते तुमच्या हाताने तर अजिबातच द्यायची नाही. तुमच्या हाताने एकही कणीस तोडून द्यायचं नाही. जर तुम्ही तुमच्या हाताने कणीस तोडून दिलं तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ आहे तुमच्या हाताने कणीस तोडून द्यायचं नाही. मानकोजी महाराजांनी सांगितलं म्हणजे असल्या शब्द कशाला घालते आणि ती माझ्या देवाची कशाला घालायला लागली. म्हटलं तुझ्या बाबाची घाल काही हरकत नाही. नाही अजिबात नाही. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे तुम्ही तुमच्या हाताने कणस तोडून द्यायची नाही. मानकोजी महाराजांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही. महाराज निघाले आपली आपली भाकरी बांधली शेतामध्ये गेले. शेतामध्ये बसले आणि भजन चालू होतं. तेवढ्यामध्ये एक वारकऱ्याची दिंडी नेमकं त्या शेताच्या जवळून चालली. निघाल्याबरोबर नेमकं ती दिंडी मानकोजी महाराजांच्या शेतात आहे. वारकरी अशी गमतीची असतात महाराज जिथं नाही तिथं घुसतात. त्याचं नाव वारकरी मानवी सोळ्यात मानकोजी महाराजांच्या शेतामध्ये आली आणि रामकृष्ण हरी
भजन कानावर पडल्याबरोबर महाराज इथे आठवड्यावर बसलेले होते, तेही खाली उतरले, त्यांनाही भजन ऐकू वाटायला लागलं आणि मग एकमेकाच्या भजनामध्ये गायनाची उडी आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने गाणं चालू झालं, उड्या मारणं चालू झालं, नाचणं चालू झालं, आनंदाने गाणं नाचणं सुरू झालं. जवळजवळ तास 2 तास 3 तास त्या भजनामध्ये निघून गेले. कसं भजन झालं, किती वेळ किती हे कळलं नाही. 2-3 तासानंतर सगळे भानावर आले आणि मग सगळे वारकरी म्हणायला लागले, हो बोलते महाराज इतक्या वेळ झाला आपण नाचतोय, गातोय, भजन करतोय, आता काय आहे की नाही याची व्यवस्था. महाराजांनी बघितलं आपलं ते कापडामध्ये भाकरी आणली होती, ती एका दुसरी भाकरी होती. 5-25 वारकरी, एका दुसरी भाकरी कशी काही ठेवणार, म्हणजे एकच भाकरी काय करायचं. तेवढ्यामध्ये 2-3 वारकरी म्हटले, अहो कशाला त्या भाकरीकडे पाहतात, ती बघा जोगळ्यांना म्हणते कणस आहेत ना ज्वारीची, ती कणस द्या तोडून त्याचा होडा करून खाऊ. संपला विषय म्हटले. मानवी महाराजांनी सांगितलं हो लक्षातच नाही, म्हणून कणसाला हात लावणार ना निघणार, कणसाला हात लावणार. तेवढ्यात लक्षात आलं बायकोने शपथ घातली, पांडुरंगाची शपथ आहे, तुमच्या हाताने कणस तोडून द्यायचे नाही, काय करावं. महाराजांनी तिथं हात लावलेला बाजूला घेतला. महाराजांनी विचार केला किती वाईट प्रसंग आहे, आपल्या शेतात असूनही आपल्याला देता येत नाही का. बायकोने शपथ घातली पांडुरंगाची, आपल्याला मोडता येत नाही, काय करावं. महाराज मोठी हुशार. महाराजांनी विचार केला बायकोने शपथ काय घातली आहे, तुमच्या हाताने कोणाला काही देऊ नका, त्यांच्या हाताने म्हणून कधी असं समजायचं नाही. तुम्हाला सांगतो कधी समजायचं नाही, हे फार हुशार असतात त्याच्यासाठी कधी मार्ग काढून ठेवलं किंवा आमच्यासारखे वकील लोक आहेत ती मार्ग काढून द्यायला. मानवी महाराजांनी विचार केला की आपल्या हाताने तोडून द्यायचं नाही म्हणून सांगितलं, त्यांच्या हाताने घेतलं तर काय हरकत आहे. म्हणून सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं हे पहा, पण आता वारकऱ्यांना म्हणायचं कसं तुमच्या हाताने घ्या. मानवी महाराजांनी त्याच्यातला माझा मार्ग काढायला सांगितलं, हे बघा तुम्ही एक काम करा, मी जर तुम्हाला हाताने तोडून द्यायचं म्हटलं तर कोणाला कमी कोणाला जास्त जाईल. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जेवढं पाहिजे ते तुमच्या हाताने तोडून घ्या, विषय संपला म्हणते. मग आता आपल्या हाताने घ्या म्हटल्यानंतर वारकरी किती घेईल याचा काही नियम आहे का. वारकऱ्यांनी काही सुरू झालं आणि याच्यात ते दासगुरू महाराजांनी वर्णन केलं, बोधलीय बुवाची लुटी ये देश असं वर्णन केलं. सगळं वारकऱ्यांनी अख्खं शेत तोडून काढलं, सगळ्याच्या सगळी कणस जेवढे काही पाहिजे तेवढे खाऊन घेतली, कुणी ओरडा खाल्ला, कुणी बांधून घेतली, कुणी काय सगळं झालं, भजन झालं आणि परत संध्याकाळच्या वेळेला पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर सगळ्या वारकऱ्यांनी मानकुजी महाराजांकडे पाहिलं आणि सांगितलं महाराज भजनही चांगलं झालं आणि भोजनही चांगलं झालं म्हटलं. मानकुजी महाराजांनी सांगितलं तुमची कृपा अशीच असू द्या. तसं नाही आम्ही पंढरपूरला निघालोय, काय पंढरपूरला निरोप द्यायचाय का तुमचा. मानकुजी महाराजांनी सांगितलं काही नाही, या वारीला त्याच्याकडे जाता आलं नाही, फक्त त्याला एकच सांगा देवी भेटी एक वेळा विठाला. एकदा भेट दे. त्या गोपिकेला विचारलं अगं एकदा भेट दे असं म्हणते, नेमकं भेट देण्याकरता तू कुठं अडकलीस, कुठं काळे मोकळी देवणी सावजानी भेडिले म्हणजे या वनामध्ये अडकले. कोणतं वन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं. येतो विषयांची लाट झाली माझी कामं क्रोधांची सांकळी तुकावणे आला पहाडी सर्व असते त्याची सोडा. पण एवढं तरी अर्धा तुकडा लक्षात घ्या, जेतो विषयांची लाट झाली आणि माझी कामं क्रोधांची सांकळी. विषयांची लाट झाली आहे आणि कामक्रोधाची नावाचे हिंस्र पशु आहेत अशा वनामध्ये अडकलेली आहे. विषयांची दाट झाली, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय आहेत. या विषयांची दाट झालेली आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी महाराजांनी असं वर्णन केलंय, शब्दामध्ये कोण गुंतलं आणि कोण मिळलं, स्पर्शामध्ये कोण गुंतलं, रूपामध्ये कोण गुंतलं याची सगळी वर्णन केलेली आहे. शब्दामध्ये जे गुंतलेलं आहे त्याचं वर्णन करत असताना हरणाचं उदाहरण दिलं, स्पर्शाकरता दिलेलं हत्तीचं उदाहरण दिलं, रूपाकरता उदाहरण दिलं ते पतंगाचं उदाहरण दिलं, रसाकरता उदाहरण दिलं ते आपल्याला माशाचं रसाकरता दिलं ते माशाचं दिलं आणि त्या गंधाकरता उदाहरण दिलं ते भ्रमराचं उदाहरण दिलं. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी बोलता एक वाक्य असं सांगितलंय, एका विषयामध्ये एक प्राणी गुंतला तर त्या प्रत्येकाला मरावं लागलं. 5 विषयामध्ये गुंतलेल्या माणसाचं काय होत असेल. जेतो विषयांची दाट झाली माझी काम क्रोधांची सांकळी, हे सगळे काम क्रोधाधिक विकार याच्यामध्ये अशा वनामध्ये मी अडकले. काय मोकळी लेवणी सावजानी भिडले, या सावजानी भिडलेलं आहे. बरं ठीक आहे, तो देव गेला, कृष्ण गेला, कान्हा गेला, पण नेमकं गेला कुठं, कधी गेला. त्या गोपिकेने सांगितलं राजाने अगं काही नाही ग, आतापर्यंत तिथंच होता, येतवरी होता संघ अंगी अंग लपविले. येतवरी होता संघ, आमच्या जवळच होता. संघ याचा अर्थ आहे आमच्या जवळ होता, आमच्या संगतीत होता, आम्ही त्याच्या संगतीत, तो आमच्या संगतीत आतापर्यंत होता. पण झालं काय, अंगे अंग लपविले. इथला अंगे शब्द आणि इथला अंग शब्द, अंगे ही सप्तमी विभक्ती आहे. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने विभक्तीचा विचार केला तर अंगे ही विभक्तीचा प्रत्यय सप्तमी येतो. या अंगामध्ये अंग लपविलं
म्हणजे काय, अंगामध्ये म्हणण्यामध्ये काय आणि अंग म्हणण्यामध्ये काय. मला असं वाटतं अंगामध्ये म्हणजे निर्गुणामध्ये, अंग म्हणजे सगुण, निर्गुणामध्ये सगुण लपून टाकलं म्हणून आम्हाला दिसेना. आतापर्यंत संघ म्हटलं की सगुण आणि तो अंगे अंग लपविले, अंगे म्हटलं की तो निर्गुण. संघ म्हटलं की संघ हा सगुणात होत असतो, निर्गुणात होत नसतो. निर्गुणाचा आणि आपला संघ नाहीये, सगुणाचा आणि आपला संघ आहे. पांडुरंगाचा आणि आपलं बोलणं होत आहे, पण निर्गुण निराकार असलेला परमात्मा त्याचा आणि आपला संघ नाही, सगुणाचा आपला संघ आहे. आमच्या बरोबर याचा संघ होता, आमच्या जवळ होता, आमच्या संगतीत होता, आमच्या बरोबर होता, आतापर्यंत आमच्या संगतीत आहे, आमच्या बरोबर आहे. काय झालं, अंगे अंग लपविले, निर्गुणामध्ये हे सगुण तिने झाकून टाकलं. आणि म्हणून कान्हैयाने जगदेची देही भीती एके वेळा शेवटी त्या गोपिकेला विचारलं, गोपिके ठीक आहे काय झाले, तू हाका मारायला लागली, कुठं अडकली, काय मोकली लेवणी, कुठं गेला, अंगी अंग लपविले, सगळं झालं. सगळ्या बाकीच्या गोपिकेने विचारलं, तुझ्यापासून सुद्धा तो गेला, म्हणजे नेमकं काय अपराध तू केला ते तरी सांग, काय झालं तरी काय, तुझी त्याची भांडणं झाली का, तो तुझ्यापासून गेलाय, काहीतरी भांडणं झाल्याशिवाय जातो, भांडणं झाली की कीर्तनाला जातात, तसं काही झालंय का तुझं, तसं काही झालंय का तुझं, काही सांग म्हटलं, तसं काही झालंय का. तिने सांगितलं काही नाही ग, झालंय थोडं, नाही असं नाही. अगं घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणार, म्हणजे तेव्हापासून शब्द आलाय, कसा आला काही माहित नाही मला, पण भांड्याला भांडं लागणार. काय झालं काय, काही नाही म्हणते, मी सहज मागं पाहिलं, एवढ्यात हा घोटाळा झाला. अभंगाचा शेवट पाहिले मागे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला ती राधा नावाची भूमिका सांगायला लागली. अगं माझ्या आणि कृष्णामध्ये झालं काय, माझ्याकडून चूक झाली आहे मान्य,
पण एवढी मोठी चूक झाली नाहीये, इतकी मोठी चूक झाली नाही. बाकीचे विचारलं झालं काय ते तरी सांग. काही नाही म्हटले. सहज मागं पाहिलं, तो का म्हणे पाहिले मागे. मी सहज मागं पाहिलं आणि मागं पाहण्याच्या तेवढा जो कालावधी आहे, मी मागं पाहिलं म्हणजे मागं पाहत राहिले असं नाही, पुन्हा लगेच पुन्हा तोंड केलं नाही असं नाही, पण सहज मागं पाहिलं. पण मागं पाहून इकडं पाहिपर्यंतचा जेवढा कालावधी आहे तेवढ्या काळामध्ये एवढ्या वेगळी अंतर तेवढ्या तुम्ही जे मागं पाहणं आहे ना म्हणजे नेमकं काय. गोपिका म्हणते परमार्थामध्ये असताना, देवाबरोबर असताना, कृष्णाबरोबर असताना सहज मी मागं पाहिलं म्हणजे मी माझ्या प्रपंचाकडे पाहिलं. सहज मागं पाहिलं, माझ्या प्रपंचाकडे पाहिलं आणि माझ्या प्रपंचाकडे सहज पाहिलं. एवढ्या वेळी तो अंतरला प्रपंचाकडे थोडं लक्ष, परमार्थात असताना प्रपंचाकडे थोडं लक्ष दिलं तर तेवढ्यामध्ये हा माझ्या. आमचे वडील असं सांगत असतात, माणसाने प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा. नेमकं करावं काय तुम्हाला काय कळलं तुमच्या लक्षात आली. प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थामध्ये राहून प्रपंच करावा. लक्षात आलं. बरं दुसरं सांगू का, दोघं माफी मागून तुम्ही कोणाला सांगू नका. कोणी सांगत नसाल तर या मुलीवर बोलतो. पाकिटा करता कीर्तन असावं का कीर्तना करता पाकिट असावं एवढं तरी काय. तर तुमचा विषय आहे तो आमचा विषय आहे. नेमका असावं कशा करता. प्रपंचात राहून परमार्थ आहे का परमार्थामध्ये राहून प्रपंच आहे. खरं तर प्रपंचात राहून परमार्थ करायचा का परमार्थात राहून प्रपंच करायचा. प्रपंचात राहा पण प्रपंचात राहत असताना सुद्धा वृत्ती मात्र परमार्थाकडे असावी. दुर्दैवाने माणसं परमार्थात राहतात पण वृत्ती मात्र प्रपंचाकडे. आणि एवढ्या वेळी अंतराला केवढ्या गुन्हा परमार्थामध्ये राहून सुद्धा जर वृत्ती प्रपंचाकडे जायचं असेल आणि ती जर वृत्ती प्रपंचाकडे गेली तर तेवढ्या कालावधीमध्ये आणि थोडी वृत्ती गेली तर देव बाजूला होतो आणि प्रपंचात राहून कायमस्वरूप परमार्थात राहून कायमस्वरूपी प्रपंचाकडे वृत्ती ठेवण्याचं काय. तुका म्हणे पाहिली मागे एवढ्या वेळी अंतरला कान्हई आली जगदेची देवी भेटी एक वेळा. या अभंगामध्ये पहिलं चरण हे ध्रुपद आहे. आपल्याकडे छळ परंपरेमध्ये हे वापरलं जातं. पहिलं चरण ध्रुपद का. द्रुपदाचा अर्थ असा सांगितला जातो जे तीनही चरणाला लागू पडतं त्याला द्रुपद असं म्हणतात. मी माझ्या पद्धतीने संगती लावलेली आपल्या समोर मांडतो. काय मोका दिले वनी सावध आणि वेढिले. आणि या वनामध्ये मी अडकले, या सावधानी मला वेढलेला आहे म्हणून कृष्णा कान्हई आले जगदेची देवी भेटी म्हणून. बर तुला हे नाही पटलं तर दुसरं सांगतो. येतो वरी होता संगना आतापर्यंत आमच्या बरोबर होता ना मान्य आहे. अंगी अंगाला पविले तो आत्ताच निर्गुणामध्ये लपून बसलेला हे मला चांगलं माहित आहे म्हणून कान्हई आले जगदेची. आणि समज तुला एवढंही नाही पटलं तर मी तिसरा युक्तिवाद करते. तुका म्हणे पाहिले मागे. कृष्णा मला माहित आहे की माझ्या मी सहज मागं पाहिलं, माझ्या प्रपंचाकडे पाहिलंय एवढ्यात तू बाजूला झालाय. पण मी प्रपंचाकडे पाहिलं म्हणजे मी तिकडच थांबले नाही, मी पुन्हा आले ना. पण आल्यानंतर तरी कमीत कमी मान करावं का नाही म्हणून कान्हई आले जगदेची म्हणून तरी तू भेट द्यायला ये असा विचार आपल्याला करता येईल. या संपूर्ण अभंगाची मध्यवर्ती कल्पना जर विचारात घेतली झाली तर एवढीच आहे. देवी भेटी एक वेळा काय मोकळी देवळी सावधानी वेढिले. देवी भेटी एक वेळा येतवरी होता संग अंगी अंग लपविले. देवी भेटी एक वेळा तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला. देवी भेटी एक वेळा हे देवी भेटी एक वेळा एवढाच विचार या तीनही चरणाला लावून करा. आणि देवी भेटी एक वेळा याचा अर्थ भगवंताने आपल्याला भेट द्यावी. विरहामध्ये असलेली ही गोपिका राधा भगवंताला भेटते अशा पद्धतीच्या हाका मारते. खरं तर राधा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोघांच्या प्रेमाबद्दल भागवतामध्ये बोलत असताना शुकाचार्यांच्या मुखात तर असं सांगितलं जातं की राधा म्हटल्याबरोबर राम म्हटल्याबरोबर शुकाचार्यांना समाधी लागते असं भागवताने वर्णन केलं. इतका राधेच्या प्रेमाचा अधिकार सांगितला जातो. भगवान झोपलेले असावे पण झोपेमध्ये मध्यरात्रीला राधा राधा म्हणावं. रुक्मिणीने विचारलं काय चाललंय हे मध्यरात्री राधा राधा म्हणायला कोण आहे ही राधा. भगवंतांनी सांगितलं सकाळी तुला दाखवतो. सकाळी यमुनेच्या काठावर गेले. राधा कृष्ण कृष्ण भजन करत होते. मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधा धावत भगवंताकडे गेली. भगवंत राधेकडे धावतात. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. रुक्मिणीने भगवंताच्या अंगाला हात लावला आणि सांगितलं हे दाखवायला बोलवलं काय मला. मी विचारते त्या राजाचा अधिकार काय मिठी मारता तुम्ही ना. भगवंतांनी सांगितलं थांब तुला अधिकार दाखवतो. ते यमुना नदीवर एक काठी बांधली. इकडे एक काठी तिकडे एक काठी मध्ये एक दोरी बांधली आणि भगवंतांनी रुक्मिणी मातेच्या डोक्यावर एक पाण्याने भरलेला हंडा दिला आणि सांगितलं या कडेवरून त्या कडेला घेऊन जायचं. दोरीवरून चालत जायचं. जमेल का जमणार नाही. जगन्माता आहे ना मी
तो पाण्याचा हंडा घेतला, इकडून तिकडल्या कडेवर जात असताना मध्यभागी गेल्या आणि एकदम डोळे गरगर फिरायला लागले आणि त्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यामध्ये खाली पडली. पडल्याबरोबर सगळे हसायला लागले. रुक्मिणीने भगवंताला सांगितलं, देवा हीच परीक्षा तुम्ही राधेची घेऊन दाखवावर. भगवंताने सांगितलं तिची घ्यायची म्हणून तुझी घेतली, बस बाकी काही नाही. दाखवा म्हटल्याबरोबर भगवंताने पाण्याने भरलेला हंडा राधेच्या डोक्यावरती सांगितलं, राधे एक काम कर. काय कारण? काही नाही, हा पाण्याने भरलेला हंडा इकडल्या कडेवरून तिकडल्या कडेवर घेऊन जायचा, दोरीवरून चालत जायचं. जमेल का? का जमणार नाही? कारण तू सांगितल्यावर सगळं जमतंय. पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि दोरीवर इकडून तिकडे गेली राधा, तेवढीच नाही तिकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. रुक्मिणीने विचारलं, राधे पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असताना तुला भीती वाटली नाही का? ते सगळं एवढं मोठं विस्तीर्ण पात्र येऊन येतं पाहून तुला घाबर वाटलं नाही का? कशी काही तुझ्यापेक्षा मी वयाने मोठी असताना, जास्त मला अनुभव असताना मी बेघाबरून खाली पडले, तुला कशी काही भीती वाटली नाही? तुला कसं काही घाबर वाटलं नाही? एवढं पाण्याने भरलेला हंडा घेऊन गेलीच कशी काय? राधेने सांगितलं, आई साहेब सांगू का तुम्हाला? म्हटले सांगू. काही नाही म्हटले, तो पाण्याने भरलेला हंडा मी माझ्या डोक्यावर घेऊन इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे आले असं झालेलं नाही. म्हणजे मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भरून दिलेला पाण्याचा हंडा मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. तो हंडा घेऊन आलाय इतकं एकरूप होणं हे खरं राधेचं चरित्र आहे. आणि तीच राधा विरहामध्ये भगवंताला हाक मारते. अशा विरहातल्या परमोत्कर्ष म्हणून त्या प्रेमाचा परमोत्कर्ष म्हणून विरहाकडे पाहिलं जातं. त्या विरहातून या भंगाची सोडवणूक करता येण्यासारखं आहे. काने आले जगदेची देवी भीती एक वेळा काय मोकलिले म्हणजे सावधानी वेढिले येत वरी होता संग म्हणजे अंगल पविले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला काने आले जगदेची देवी भीती एक वेळा धरी सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी तुकाराम महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. मी ज्या परंपरे जन्माला आलो त्या मानकुश महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. खरं आपण फार मोठी धरून गेलो. आपण अभ्यासाने ज्ञानाने सेवेने वयाने सगळ्या दृष्टीने खूप मोठी माणसं आहात. तरी गेल्या 7-8 वर्षापासून मला सेवेचा योग येतोय आणि आपल्या सगळ्यांच्या समोर काहीतरी चिंतन करून येऊन आपल्या समोर मांडण्याचा हे भाग्य तुम्ही सगळेजण माझ्या पदरामध्ये टाकताय. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आरती संप्रदायाची दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर